अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मागील काही दिवसांमधील वक्तव्य पाहिली तर मात्र महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। नाशिक लोकसभेच्या जागेवरून अजित पवार गटानं दावा सोडला आणि त्यानंतर भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली। या नाराजीच्या चर्चांवर आज भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, मी नाराज वगैरे नाही असं छगन भुजबळ म्हणाले। चला, मी नाराज काय नाही। मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पाईक आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो। खोटं बोलणं मला जमत नाही। काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही। भुजबळ साहेब नाराज आहेत, पवार साहेबांकडे ते पुन्हा येण्याची चर्चा आहे। भुजबळ साहेब नाराज आहे? माझ्या कानावर काय नाही आलेलं बाबा। मी 70 ते 80 जागा विधानसभेचा घ्या दादा, ह्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं नाही। तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना, आम्ही कसं सांगणार? त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल, विधानसभेला किती सीट देणार, लोकसभेला, हे आम्हाला कसं माहिती असेल? मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते। छगन भुजबळ यांची जी भूमिका होती कालची आव्हाडांबद्दल, यावरून ते नाराज असल्याचं अशी चर्चा रंगू लागलेली आहे। नाही, असं मला वाटत नाही की भुजबळजी नाराज असतील। भुजबळ साहेब नाराज असण्याचं काय कारण आहे यापर्यंत अजून जायला थोडासा वेळ आहे। 4 तारखेचा निकाल लागल्यानंतरच त्यांची नाराजी असेल तर ती स्पष्ट होईल। नाही, मला त्यांची नाराजी माहीत नाही। आता छगन भुजबळ नाराज असतील तर तेच नाराज आहेत की नाही ते सांगू शकतील, परंतु मला असं काही वाटत नाही। कधी कधी काही विषयांवर त्या ठिकाणी मतांतर होत असतात, याचा अर्थ ती महायुतीतली नाराजी असं काही समजण्याचं त्या ठिकाणी कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।